राष्ट्रीय महामार्गावरचे ब्रिजेस बांधतो आहे तेव्हा मी ठरवलं की प्रत्येक ब्रिज कम बंधारा बांधला पाहिजे। तर फायनान्स डिपार्टमेंटने ऑब्जेक्शन घेतलं आणि त्यांनी सांगितलं की तुमचं काम रस्ते आणि पूल बांधायचं आहे, पाण्याचे काम तुमचं नाही। अरे हे सरकार असंच चालतं, आंधळ जळतं कुत्र पीठ। नितीन गडकरी यांचे हे बोल राज्य सरकारला घरचा आहेर देणारे आहेत। राज्य शासनाचा वेग कमी पडतोय असं त्यांच्या भाषणातून त्यांनी ठिकठिकाणी अधोरेखित केलं। त्यासाठी राज्यातील कृषी धोरणातील विकनेस दूर करण्याचा सल्ला त्यांनी दिला। ड्रीप इरिगेशन राष्ट्रीय बँकेतून दिलं तर शेतकऱ्यांना फायदा होईल, तसंच जलयुक्त शिवार योजनेत भूगर्भशास्त्राचा आधार घेण्याचा सल्ला गडकरींनी दिलाय। ड्राय पोर्टसाठी नाशिकमध्ये जागा उपलब्ध करून देण्याचं आवाहन त्यांनी केलंय। राज्याचं सिंचन बजेट 50,000 कोटींचं करण्याचंही त्यांनी सांगितलंय। महामार्गावरील पूल बांधताना बंधारे करण्याची योजना राज्य सरकारनं करावी असंही गडकरी म्हणाले। सिंचनाचं प्रमाण जोपर्यंत 60% पर्यंत जात नाही तोपर्यंत महाराष्ट्रातलं ग्रामीण जीवन, शेतकऱ्याचं जीवन बदलू शकत नाही आणि आत्महत्या थांबू शकत नाही। विदर्भात त्यांनी केलेल्या आधुनिक प्रयोगांचं उदाहरण देत त्यांनी शेतकऱ्यांना संशोधक वृत्ती जोपासण्याचं आवाहनही केलंय। गिरीश महाजन माझ्याकडे 2दा दिल्लीत आले, उमा भारतींबरोबर मीटिंग झाली आणि आता जवळपास ते काम लाईनअप झालेलं आहे। त्यामुळे 29 प्रकल्प जे आहेत 36,000 कोटी रुपये केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मिळणार आहे। येत्या बजेटमध्ये आपण सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे, अर्थमंत्र्यांकडे आग्रह धरला पाहिजे की महाराष्ट्राचं सिंचनाचं बजेट कमीत कमी 50,000 कोटी रुपये असलं पाहिजे। गडकरींनी भाषणात दाखवलेलं स्वप्न सत्यात उतरवणं किती कठीण आहे की नाही हे ते सरकारच जाणो। मात्र त्यांच्या भाषणातून वारंवार सरकारला केलं गेलेलं लक्ष्य हे चांगलंच चर्चेचा विषय ठरलाय। योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।